हे गाइस, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. माझ्या चॅनलवरती कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, चिकन थाळी, फिशचे बरेचसे प्रकार, अळणी भात, कटलेट अशा बऱ्याचशा रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सध्या पावसाळा चालू झालेला आहे, पावसाचं वातावरण आहे. तर असा पाऊस तुमच्याकडेही पडत असेल आणि घरातल्या सगळ्यांची जर इच्छा झाली असेल की भजी खाण्याची, भजीचे तेच प्रकार खाऊन आणि बनवून तुम्हालाही कंटाळा आला असेल, तर आजची वेगळ्या पद्धतीची भजीची रेसिपी तुमच्यासाठी. आज आपण बघणार आहे मुगाची भजी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि ती अशी स्वच्छ धुवून घ्यायची मस्त. आणि हा बाउल भरून यामध्ये मी पाणी ऍड केलेलं आहे. भरपूर असं पाणी ऍड करा आणि 1-2 तास तरी त्या मूग डाळीला भिजू द्या. ही तर माझी 2 तास भिजून झालेली आहे. त्यातलं मी सगळं पाणी ओतून काढलं आणि आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करूया. आता या डाळीमध्ये आपण 4 ते 5 हिरवी मिरची आणि 6 ते 7 पाकळ्या लसूण आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि मिक्सरला पाणी न घालता वाटून घेऊया. असं दरदरीत असं वाटून घ्यायचं, अगदीच पेस्ट बनवायची नाही आहे याची. हे बघा, असं दरदरीत मी वाटून घेतलेलं आहे. किती छान, वा. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं हिंग आणि थोडासा गरम मसाला आणि जिरे थोडे, ओवा थोडासा आणि त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर, असं कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर ॲड करूया. हे सगळं ॲड करायचं. चवीपुरतं मीठ यामध्ये घालून घेऊया आणि आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये पाणी जराही वापरलेलं नाही आहे आपण. आता तुम्हाला मी एक टिप देते, कोणताही पदार्थ तळायचा असेल ना तर अशी लोखंडाची कढई वापरा. म्हणजे आपल्या साध्या कढई जर वापरल्या, साधं भांडं वापरलं तर त्याला तेलाचे डाग पडू शकतात, ते निघत नाहीत. आणि लोखंडाच्या कढईला डाग वगैरे काही पडत नाहीत, दिसत नाहीत. त्यामुळे लोखंडाची कढई कोणताही पदार्थ तळण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. आता यात कढईमध्ये मी भरपूर असं तेल घेतलेलं आहे आणि हे तेल तापवून घेतलं आणि आता यामध्ये हाताने असे छोटे छोटे पकोडे साईजचे मी भजी सोडलेले आहेत. मस्त असे तळून घ्यायचे आणि मंद आचेवर तळले भजी तरी चालतील, कारण आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. त्यामुळे हे भजी तेल पकडणार नाहीत. त्यामुळे मीडियम आचेच्या गॅसवर तळा, म्हणजे आतपर्यंत ते भाजले जातील मूग डाळ. हे बघा, अशा पद्धतीनं हे मूग डाळीचे भजी आपण तळून घेतलेले आहेत. आता सगळे मी असे तळून घेतले, तुम्हाला दाखवते. वा, असे भजी आपले बनून तयार आहेत. गरम गरम चहासोबत मस्त एन्जॉय करा मूग डाळीचे भजी. सॉससोबत किंवा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. असा मस्त पाऊस बाहेर पडत असताना. तर अशा पद्धतीनं बनवून तयार आहेत आपले मूग डाळीचे भजी. मस्त चहा सोबत, सॉस सोबत आणि खोबऱ्याची चटणी वगैरे जर तुम्ही भजी सोबत करत असाल तर मस्त मूग डाळीची भजी एन्जॉय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय.